श्रीमती दीपाली पाटील रावेर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक, त्या आपल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी आहेत। त्यांचं इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण रावेरच्याच सौ KSA गर्ल्स हायस्कूलमध्ये झालंय। त्यांचे वडील रावेर येथील पोलीस ठाण्यामध्येच 6 वर्ष कर्मचारी म्हणून सेवारत होते। त्यांना 2 भाऊ आणि 2 बहिणी आहेत। दोन्ही भाऊ इंजिनियर असून त्यांची एक बहीण नाशिक येथे सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर आहे। त्यांचं बालपणीचं शिक्षण आणि जीवन संघर्षातूनच गेलं, परंतु वडिलांनी प्रामाणिकपणे पोलीस कर्मचारी पदाची सेवा केल्यामुळे आपणही प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 2008 मध्ये खेरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाची शाखा असलेल्या अध्यापक विद्यालयात त्यांनी D.Ed केलं। नंतर स्पर्धा परीक्षेची आवड होती म्हणून त्यांनी 2014 मध्ये PSI पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या। आपल्या पदावर त्यांनी शेगाव, मलकापूर, खामगाव, अचलपूर आणि रावर या ठिकाणी काम केलंय। ही सर्वच शहरं संवेदनशील असूनही त्यांनी महिला सबलीकरण, स्वावलंबी जीवन हे त्यांनी महिलांना समजून सांगितलं। यशोगाथा महिलांच्या समजून सांगत अनेक व्याख्यानं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्ह्याचा तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी असतेच, परंतु गुन्हा घडण्याआधीच तो जर घडू नये यासाठी पण त्यांनी महिलांचं आणि समाजाचं प्रबोधन केलं आहे। नमस्कार। नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या आपलं रावेर मीडियाच्या मालिकेत आज आपण रावेर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक माननीय दीपाली पाटील मॅडम यांच्याशी बोलणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, गेल्या 2-3 वर्षापासून आपण इथल्या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भूमिका पार पाडत आहात। आपण आमच्या रावेरच्याच सौ KSA गर्ल्स हायस्कूलच्या आपण विद्यार्थिनी पण आहात। ज्या गावात तुम्ही शिक्षण घेतलं त्याच गावात एक अधिकारी म्हणून पण तुम्ही आता एक भूमिका बजावत आहात। रावेर संवेदनशील गाव आहे। महिलांच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी घडताना, गुन्हे घडताना आपण बघतो। अशा गावात तुम्ही इथं अधिकारी म्हणून काम करायला इथं आलेला आहात, त्याच्यावर आपण चर्चा करू। पण त्याच्या आधी तुमची जरा कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, ज्या कुटुंबातून तुम्ही आलात ती जरा आपल्या दर्शकांना सांगा। नमस्कार, माझं नाव दीपाली पाटील। मी साधारण कुटुंबातूनच आलेली आहे। माझे वडील जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते। आम्ही 2 भाऊ 2 बहिणी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। माझे दोघेही भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे। माझा एक मोठा भाऊ प्रिन्सिपल फायनान्शियल ग्रुपमध्ये पुण्याला आहे आणि एक भाऊ विदेशात आहे। आणि माझी मोठी बहीण जी आहे तिने लग्नानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्या आणि त्याच्यातून ती PSI झाली। आता ती API पदावर कार्यरत आहे। ती नाशिकला स्पेशल प्रोटेक्शन युनिट येथे कार्यरत आहे। आणि माझं D.Ed झालेलं होतं आणि मी आता पोलीस सब इन्स्पेक्टर आहे। माझं सासर हे रावेर तालुक्यातीलच ऐनपूर येथील आहे। अरे वा। माझ्या पतीचा फर्निचरचा बिझनेस आहे, मॉड्युलर फर्निचरचा। 3 नंदा आहेत, त्या ह्याच परिसरात जवळपास दिलेल्या आहेत। 2 लहान मुलं आहेत मला। अरे वा, छान। मग ताई, तुम्ही D.Ed केलं म्हणजे तुम्ही शिक्षिका होणं तुम्हाला अपेक्षित होतं, पण मग तुम्ही पोलीस रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स। जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या। सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर। प्रोप्रायटर मयूर सोनार। मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही D.Ed केलेलं आहे। D.Ed म्हणजे ती अध्यापनातली पदविका आहे। मग शिक्षकी पेशाकडे वळण्याचं सोडून तुम्ही इकडे पोलीस पदाकडे कसं काय नंतर मग वळला? त्याच्यातही एक ट्विस्ट आहे, मी सांगते। वडिलांनी मोठ्या बहिणीला शिकवलं, ग्रॅज्युएशन केलं। आम्ही गुजर समाजाला बिलॉंग करतो, आम्ही रेवे गुजर आहोत। तर पप्पांना असं वाटलं की मुलींना शिकवल्यानंतर आपण लग्नच करतो मुलींचं, पण तरी आमच्या ताईला ग्रॅज्युएशन केलं, तिचं लग्न झालं। तिचे सासरे कृषी अधिकारी होते, तर त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं की तू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दे। तर तिने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्या, तेव्हा ताई पोलीस दलात PSI झाली।
आणि मग नंतर भाऊ दोघंही अभियांत्रिकी खात्यामध्ये होते, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले होते. त्याच्यानंतर मला डी एड केलं होतं, कारण तेव्हा डी एड हे चांगलं फॉर्ममध्ये होतं आणि टीचर असणं, टीचर समाजाला घडवणं ही तेव्हा म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि मी करू शकत होती असं पप्पांना वाटत होतं, म्हणून मला डी एडला टाकलं होतं. मी आपल्या इथं खिरोद्यालाच डी एड झालेली आहे. तर डी एड झाली मी आणि त्याच्यानंतर जेव्हा आमची एक्झाम झाली CETची, त्यात माझं बॅड लक असं झालं, मी ओपनमध्ये येते तर मला थोडे मार्क कमी मिळाले. त्याच्यामुळे मग माझी ती शिक्षक होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. मी 1 ते 1.5 वर्ष प्रायव्हेटमध्ये जॉब केला. पण नंतर मग माझ्या ताईने मला प्रोत्साहन दिलं की आपण एक्झाम का नाही देऊन बघाव्यात. मग आम्ही एक्झाम दिल्या आणि मग तशा पद्धतीने मी इकडे PSI कडे आलेली आहे. त्या एक्झाम म्हणजे मोठी बहीण तुमची पोलीस उपनिरीक्षक झाली, आता त्या PI आहेत, परंतु त्यांच्या प्रेरणेतून तुम्ही या पोलीस दलाकडे आपण वळणार आहात, है ना? ते छान. ताई, तुम्ही आता विद्यार्थिनी असताना तुम्ही जेव्हा बघत होता किंवा डी एड करत होता खिरोद्याला, तेव्हाच्या काळातल्या विद्यार्थींचं वागणं आणि आज तुम्ही पोलीस उपनिरीक्षक आहात, तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये जाता, तुम्ही समाजामध्ये बघता, अनेक गुन्हे घडल्यानंतर मुलं मुली किंवा त्यांचे पालक तुमच्या संपर्कात येत असतात. या 2 पिढ्यांमधला 15-20 वर्षाच्या पिढ्यांमधला काय फरक तुम्हाला जाणवतो नेमका मुला मुलींमधला? बघा, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा कसं व्हायचं, आम्ही आज्ञाधारक होतो. आमच्यावर वचक होता, शिक्षकांचाही वचक होता, आज्ञाधारक होतो. आम्ही कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध करत नव्हतो, आई वडिलांच्या मनाविरुद्ध करत नव्हतो. शाळेतून घरी जाणे, घरून शाळेत जाणे किंवा 7च्या आत घरात हे पाडलं जात होतं. आणि तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. आमचे आजी आजोबा आमच्या सोबत होते, ते आम्हाला विचारायचे, बोलायचे, आमचे ॲक्च्युअल फ्रेंड ते होते. आता असं नाही, आता कुटुंब पद्धती बदललेल्या आहेत, विभक्त झालेल्या आहेत. मुला मुलींना मोबाईलचं वेड लागलेलं आहे. ते शाळेत येतात परंतु ते शाळेत शिक्षण घेत आहेत की नाही हे बघत नाही. तसंच काही प्रमाणात मुलं मुली आता काय करतात, धमकी देतात आई वडिलांना, घाबरवतात. आमच्या वेळेला तसं नव्हतं. आमच्या वेळेला रपाटा मिळायचा, आमच्या वेळेला मार मिळायचा. आमच्या वेळेला जेव्हा आम्ही जर शिक्षकांना म्हणजे असं काही चुकीचं झालं तर शिक्षकही रागवणार, शिक्षक घरी सांगणार. मी जरी फर्स्ट येत होती तरी ते सांगणार घरी, हिच्याकडे जास्त अजून लक्ष द्या, ती काहीतरी करू शकते. आजकाल ह्या गोष्टी केल्या जात नाही किंवा पालकही लक्ष देत नाही त्याच्याकडे. मॅडम, पालक आणि विद्यार्थी यांच्यामधलं अंतर वाढतंय हे खरं आहे, पण त्याची कारण आहे आता धकाधकीचं जीवन वगैरे असं आहे. पण त्यावर नेमके काय उपाय करावेत पालकांनी किंवा मुलांनी असं वाटतं तुम्हाला? बघा, ग्रामीण एरिया आहे हा आणि ग्रामीण एरियामध्ये जे पालक जे शिक्षणापासून वंचित होते, शिकू शकले नाही, ते आपल्या मुलांना शिक्षणाला पाठवत आहेत. ते मुलींना तरी पासेस फ्री आहे, पण मुलांना ते पासही काढून देत आहे. काही जे लागलं शाळेमध्ये त्या शैक्षणिक वस्तू घेऊन देत आहे. तर याची जाणीव मुलांनी ठेवायला पाहिजे. गावातून शिक्षणासाठी इथं यायचं आणि बस स्टँडवर हुल्लडबाजी करायची हे चुकीचं आहे. मुलांनी अशा गोष्टी करायला नको. मुलींनीही समजून घ्यायला हवं की आपल्याला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवत आहे तर ती जबाबदारी त्यांच्यावर यायला पाहिजे. आई वडिलांनी रोज त्यांना संध्याकाळी विचारायला पाहिजे. एकत्र कुटुंबात जेव्हा आपण एकत्र सोबत जेवण करतो तेव्हा ह्या गोष्टी होतात, परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे टीव्ही समोर ताट घेऊन जेवण करत असल्यामुळे ह्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. आपण ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे मुलांशी. आज शाळेत काय झालं, तुझ्या मैत्रिणीने काय म्हटलं, आज तू काय शिकली किंवा तू उद्या काय आहे, याच्याने काय होतं, मुलींना आपुलकी वाटते, आई मैत्रीण होते, वडिलांचा धाक असतो. वडिलांनी बघितलं, रागवलं तरी वडिलांचा धाक असतो. ह्या गोष्टी जर आपण अंगीकृत केल्या तर हे मुलं किंवा पालकांमधलं जे वाढलेलं अंतर आहे हे कमी होईल आणि मुलं मोकळेपणाने बोलतील. त्यांना दुसऱ्या मित्राची वगैरे काहीही गरज पडणार नाही. म्हणजे पालकांनीच विद्यार्थ्यांचा किंवा युवक युवतींचा मित्र व्हायला पाहिजे. खरं म्हणजे संवाद साधला पाहिजे परिवारामध्ये. तो संवाद राहिला नाहीये मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे. तो वाढला पाहिजे संवाद. नक्की. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. मॅडम, अलीकडे मोबाईल हा आता काळाची गरज झाली आहे किंवा आवश्यक झालाय असं मी म्हणेल. कारण मुलं आणि मुली थोडे लांब शिकायला अलीकडच्या काळात जातात
आणि पालकांना थोडी काळजी वाटते, धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे प्रत्येक मुलाजवळ मोबाईल असणं आणि ही आता काळाची गरज झाली आहे. पण त्या मोबाईलचा आता वापर चांगल्या कामासाठी होण्याऐवजी गैरवापर त्याचा जास्त वाढलेला दिसतोय. तुमचा काय या संदर्भातला अनुभव? बघा, आम्ही सांगू म्हणजे अनुभव सांगायचा झाला तर जेव्हा आम्ही ह्या पळवून आणलेल्या मुली आणतो तेव्हा आई वडील ठाम सांगतात, आमच्या मुलीजवळ मोबाईल नव्हता मॅम, आमची मुलगी जाऊ शकत नाही, आमच्या मुलीने तर आमच्याच मोबाईलवरून बोलते. पण जेव्हा मुलगी येते तेव्हा तिच्याकडे असा पेन्सिल मोबाईल म्हणून असतो छोटा, तो असतो. तिच्याकडे 2-3 सिम कार्ड असतात. ती आईवडिलांचं सिम कार्ड काढून ते सिम कार्ड टाकून त्यांच्याशी बोलत असते. हे आईवडिलांना माहिती नसतं. आणि राहिलं शिक्षणासाठी मोबाईल आपण देतो, तर आपण शिक्षणासाठी, सेफ्टीसाठी किंवा मुलगा कधी जातोय कधी येतोय बोलण्यासाठी, बोलणं इझी होण्यासाठी मोबाईल देतो. परंतु ॲक्च्युअल मुलं बोलण्याव्यतिरिक्त तिच्यावर सोशल मीडियावर जेव्हा वेगवेगळ्या याला जोडले जातात, ग्रुपशी जोडले जातात किंवा मग काही अनावश्यक गेम डाउनलोड करतात किंवा अनावश्यक काही गोष्टी बघतात, तेव्हा त्यांना लैंगिकतेच्या काही गोष्टी, काही ॲडव्हर्टाईज फ्लॅश होतात. तर त्यांना काय होतंय, त्या मोबाईलद्वारे ना इझिली मिळतंय त्यांना ह्या गोष्टी ज्या आहे ना त्यांना इझिली मिळतात बघायला. म्हणजे त्यांना आज कोणाला विचारायची गरज नाहीये लैंगिक शिक्षणाची, त्यांना अतिरिक्त मिळत आहे. त्याच्यामुळे त्यांनी मोबाईल असा, आईवडिलांनी जर मोबाईल दिला तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आता नवीन नवीन ॲप आलेले आहेत जे आपण मुलाच्याही आणि आपल्या ईमेल ॲड्रेसला जर जोडलं सिम कार्ड तर मुलगा काय बघतो आहे यूट्यूबवर, मुलगा कोणाला कॉल करतो आहे किंवा काही रेकॉर्डिंग आहे का किंवा त्याचं स्टेटमेंट आहे का बँकेचं, हेही आपल्याला घरी बसून दिसतं. तर ह्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे पालक म्हणून. आणि बघा, मोबाईल मुलांजवळ आहे तर आपण पालक, आता जर पालक सेफ्टीसाठी मोबाईल देत आहे तर मुलांनी यात काय बघणं, कसा वापर करणं हे सर्वस्वी मुलांवर अवलंबून आहे. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर मुलांनी करू नये. मोबाईल हा संपर्कासाठी आहे, तुम्हाला नॉलेज मिळण्यासाठी आहे. काही मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास मोबाईलद्वारे करतात, तेव्हा ते फेसबुक वगैरे ते बघण्यापेक्षा जर तुम्ही त्या यूट्यूबवर किंवा एखाद्या ॲपवर PDF-वर जर आपण अभ्यास डाउनलोड केला आणि तो अभ्यास केला तर त्याचाही चांगला वापर होऊ शकतो. मोबाईल हा वाईट आहे आपण असं म्हणत नाही, पण त्याचा केलेला वापर हा जर वाईट असला तर त्याचा गैरवापर होतो, मुलं भरकटतात. आणि पालकांनी त्याच्यावर वचक ठेवला पाहिजे, मुलांनी सहकार्य केलं पाहिजे आपल्या पालकांना आणि जाणीव ठेवली पाहिजे. मॅडम, अलीकडे समाज प्रसार माध्यमांचा पण वापर वाढला आहे. विशेषतः फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जरा या गोष्टी जरा जास्त घडताना आम्ही पण बघतो. तुमचा या क्षेत्रातला काय अनुभव आहे की कसा त्याचा वापर गैरवापर मुलांकडून किंवा या गुन्हेगारांकडून होतो? बघा, मुलं आणि मुली फेसबुकचं अकाउंट उघडतात. मग फेसबुकवर त्यांना विविध म्हणजे लहान मोठ्या स्त्री, महिला, पुरुष या सगळ्यांकडून रिक्वेस्ट येतात. मग मुली किंवा महिला काय ज्याही असतील त्या रिक्वेस्ट स्वीकारतात. कधी कधी त्यांनी स्वीकारलेली रिक्वेस्ट ही महिलांची असते, पण ॲक्च्युअल त्याच्या मागे कधी कधी पुरुष निघतो, अशाही घटना झालेल्या आहेत. म्हणजे ते समोरचे जे आहेत अपराधी वृत्तीचे लोक फेक अकाउंट उघडतात, फेक अकाउंट उघडतात, ते महिलेच्या नावाने अकाउंट उघडतात आणि ते सर्च करत राहतात आणि मग अशा महिलांना किंवा मुलींना ते जाळ्यात ओढतात, आधी फ्रेंडशिप करतात, त्यांना महिला म्हणूनच सांगतात आणि नंतर मग त्यांची एखादी उणीव किंवा मग त्यांना एखाद्या जाळ्यात ओढून मग त्यांच्याकडून पैसा उकडणे किंवा त्यांना ब्लॅकमेलिंग करणे अशा गोष्टी ते करत असतात. आता भरपूर वेळेस असं होतं की इन्स्टावर किंवा फेसबुकवर मुलं त्यांची जी क्वालिफिकेशन आहे किंवा त्यांची जी सगळी परिस्थिती आहे किंवा जो बायोडाटा आहे तो चुकीचा भरलेला असतो, तो खोटा असतो. शिक्षण वेगळं दाखवतात, कुठेतरी बाहेर दाखवतात, बाहेर राज्यात दाखवतात, दिल्लीत दाखवतात, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये दाखवतात. मग मुली या प्रलोभनांना काय पडतात, बळी पडतात. मुलींना अरे वाटतो नाही तो फ्री माइंडेड आहे, पण तसं नसतं. कधी त्या मुली पुढे जाऊन जेव्हा चॅटिंग करतात, पुढे जाऊन ते व्हिडिओ कॉल वगैरे करतात. तर आता असे भरपूर ॲप आलेले आहेत की मी जर इथं बसलेली आहे तर हे पत्रांचं घर असेल किंवा हे बॅकग्राऊंड वेगळं असेल तर हे तुम्हाला राजेशाही दाखवलं जाईल, हे राजेशाही दाखवलं जाईल, मी एक राजा आहे असं दाखवलं जाईल किंवा मी काहीतरी वेगळं आहे असं दाखवलं जाईल. तर मुली मग याला काय करतात, या प्रलोभनांना बळी पडतात. किंवा मुलींना वाटतं नाही तो जो मुलगा माझ्याशी चॅट करत आहे, बोलत आहे, अरे बापरे त्याची तर आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे आणि तो माझ्याशी तर प्रेम करत आहेत. तर या भूलतापात दिल्या जातात. हे प्रसार माध्यमांचा हा गैरवापर होत आहे सर सध्या. अच्छा. Sika 9 paisa per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, एक महिला पोलीस अधिकारी म्हणून तपासातला एखादा चांगला अनुभव सांगा ना आपल्या श्रोत्यांना. मी आतापर्यंत जे महिलांचे गुन्हे केलेले आहेत म्हणजे पळवून नेणे, त्याच्यानंतर बलात्काराचे गुन्हे होणे दाखल,
तर भरपूर अडचणी येतात त्या गुन्ह्यांमध्ये, कारण ज्या पळून गेलेल्या मुली असतात त्या अल्पवयीन असतात. त्यांना प्रेमाची धुंद असते, नशा असतो. ते आमच्यासमोर आईवडिलांना जेव्हा आम्ही आणतो तेव्हा शिवीगाळ देखील करतात. आईवडिलांसोबत जाण्यास नाही म्हणतात. आम्हाला स्टेटमेंट नोंदवून देत नाही व्यवस्थित, मेडिकल करण्यास तयार नसतात. तरी आम्ही त्यांना महिला दक्षतातल्या महिला आणून किंवा आम्ही स्वतः त्यांना प्रबोधन करून त्यांना थोडंसं पुढच्या काय या संभाव्य घटना यांची जाणीव करून किंवा बालकल्याण समितीसमक्ष हजर करून आम्ही त्यांच्याकडून रीतसर स्टेटमेंट नोंदवून घेतो आणि त्याच्यानंतर ज्या गुन्ह्याचा स्टेप असतो त्यानुसार तपास करतो. काही वेळेस असं होतं की फिर्यादीवर अत्याचार झालेला असतो पण ती सांगत नाही. त्यावेळेस भरपूर आम्हाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या, तिच्या फॅमिलीदृष्ट्या, म्हणजे तिचं जी ती ज्या समाजात राहते त्यातही तिची काही मतलब तिच्या म्हणण्यानुसार तिची बदनामी होऊ नये किंवा तिच्या परिवारात ह्या झालेल्या घटनेमुळे दुरावा येऊ नये. पती पत्नी असतील तर तो संबंध खराब होऊ नये. अल्पवयीन मुलगी असेल तर ती आयुष्यभर एखाद्या दडपणाखाली राहू नये. ह्या गोष्टी आम्हाला सांभाळून हा सर्व तपास करावा लागतो. आम्ही भरपूर असे तपास केलेले आहेत. मी एक स्वतः तपास केलेला नाही पण तो माझ्या स्मरणात आहे. मी सांगेल, मी तेव्हा प्रोबेशन पिरियड होतं माझं पोलीस स्टेशनला. तर एक रस्त्यावर जे झोपणारे भिकारी असतात तर ती महिला तिच्या पतीसोबत झोपलेली होती. मग त्या पतीने दारू पिलेली होती, तो झोपलेला होता. ही महिला शुद्धीत होती. समोरचाही एक इसम आला, त्या महिलेला ओळख फरफटत घेऊन गेला. नंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि तिला असं सोडून दिलं. मग जेव्हा ही गोष्ट पोलीस स्टेशनला समजली तेव्हा आमचे API सर होते, त्यांनी त्या महिलेला आणलं पोलीस स्टेशनला. आम्ही महिला अधिकारी म्हणून तिला सांगितलं, गोष्टी समजावून सांगितल्या की तुझ्यावर झालेला हा देखील अत्याचार आहे. तू जरी भिकारी आहे तरी या गोष्टीला बळी पडणं योग्य नाही. तिची आम्ही रीतसर तक्रार नोंदवून घेतली. तिची राहण्याची व्यवस्था केली. तिला 2 लहान बाळ होते. आम्ही तिला आशादीप वगैरे सारखे जे महिलांचे गृह असतात तिथं दाखल केलं आणि आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं असं आम्ही न्यायालयाला दिलं आणि तिला त्याच्यातून न्याय मिळाला आणि त्याला शिक्षा लागलेली त्या आरोपीलाही आम्ही शोधून काढलं होतं सर. म्हणजे ह्याही गोष्टी असतात सर. इतक्या आम्हाला भरपूर अडचणी येतात. महिला म्हटल्यावर आम्हाला भरपूर अडचणी येतात सर तपासामध्ये. म्हणजे अन्याय किंवा अत्याचार झाल्यानंतर ही फिर्याद द्यायची नाही अशी पण बऱ्याच वेळा मानसिकता महिलांची असते. त्याला सामाजिक परिस्थिती जबाबदारी अर्थात, पण त्या परिस्थितीतून आपण मार्ग काढलात आणि त्या महिलेला न्याय हा मिळाला. हो सर, हो सर. मॅडम, पोलीस प्रशासन म्हटलं की थोडंसं कणखरपणे वागण्याचं किंवा थोडं आक्रमकपणे वागण्याचं असं एक डिपार्टमेंट असतं. पण आपण एक महिला पोलीस अधिकारी आहात आणि अन्य मोठ्या प्रमाणात अधिकारी पुरुषच असतात अर्थातच. पण अशा स्थितीमध्ये तुम्हाला एकूण काय महिला अधिकारी म्हणून अनुभव येतो एकूण सगळ्या या विभागाकडून? पण बघा, पूर्वी पोलीस खात्यात महिला येणे हे फक्त ज्या गरजू आहे त्या महिला येतात असा गैरसमज होता. तेव्हाही त्यांच्यात गुणवत्ता होती पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा होता. आता तुम्ही बघा, प्रत्येक क्षेत्रात महिला आहे, पोलीस खात्यातही महिला आहे. जर मी 60 लोकांमध्ये एकटी महिला राहू शकते, एकटी महिला जर 60 म्हणजे आमचा स्टाफ 60 जण जर मी हँडल करू शकते आणि बाहेरचा जर हजारोचा मॉब मी हँडल करू शकते, तर मला कुठं वाटत नाही की मी स्त्री म्हणून मला वेगळी ट्रीटमेंट दिलेली. आणि आमच्या ट्रेनिंगपासून जेव्हा आम्ही अकॅडमी ट्रेनिंग घेतलं MPAला, तेव्हापासून आमचे ग्रुपही असे केलेले होते की 21 मुलं राहणार आणि म्हणजे 30चा जर स्क्वॉड आहे तर 21 मुलं राहणार आणि 9 महिला राहणार. त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला पुरुष किंवा स्त्री हे असं विभागणी होत नाही. आम्हाला फक्त ऑफिसर म्हणून आम्हाला ट्रीटमेंट मिळते आणि आम्ही ऑफिसर म्हणूनच काम करत असतो. तर मी आतापर्यंत 5 पोलीस स्टेशन काढलेले, सर्व संवेदनशील पोलीस स्टेशन आहे. त्या ठिकाणी मला माझे जे वरिष्ठ आहेत ते सर्व चांगले मिळालेले आहेत. मी सर्वांची नावं घेईल आणि सांगेल की खरंच त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. मला प्रोबेशन पिरियडला संजय बाविस्कर म्हणून PI होते शेगाव शहरला. त्याच्यानंतर माननीय हुड साहेब होते, त्याच्यानंतर ढाकणे साहेब होते मला. त्याच्यानंतर मी मलकापूरला गेली तेव्हा आपले आदरणीय नागरे साहेबच मला तिथे होते. मग मी गर्भवती राहिल्यामुळे मी खामगावला बदली करून घेतली होती. तिथे मला देशमुख साहेब भेटले होते PI. मग नंतर हुड साहेब पुन्हा भेटले मला. मग तिथून माझी जिल्हा बदली झाली. मग मला टाले साहेब भेटले अचलपूरला, गरुड साहेब भेटले मला. या सर्व ऑफिसरने किंवा ज्या त्यावेळेचे SDPO आणि ॲडिशनलने आम्हाला कधीही महिला आहेत तुम्ही असे ट्रीटमेंट न देता तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही ड्युटी करत आहात. संवेदनशील परिसर आहे, जिथं महिलेची आवश्यकता आहे किंवा एखाद्या महिलेवरून संवेदनशील घटना घडत आहे तिथं आम्हाला उभं केलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्या सर्व घटना त्या सर्व हँडल केल्या.
आणि तपासही केला. आता रावेर पोलीस स्टेशनला आल्यापासून माननीय नागरे साहेब आहेत मला, आणि ते तर कधीच असा विचार करत नाही की मी स्त्री अधिकारी आहे. मला ते पुरुष अधिकाऱ्यांसोबतच ड्युट्या लावतात आणि ते माझ्याकडून करून घेतात, कारण मला पुढे सक्षम व्हायचं आहे अशी त्यांची भावना आहे. आणि माझे ते ब्रदर ऑफिसर आहेत, जसे शीतल नाईक सर होते, शीतल कुमार नाईक सर, APS शीतल कुमार नाईक सर, नवले सर आहे, PSI नवले सर, सोनोने सर होते आपल्या इथं, आता विशाल सोनोने, तसंच आता तुषार सर आलेले आहेत. हे ब्रदर ऑफिसर देखील अशा आहेत ना, एखादी जर मॉबमध्ये आहे तर मॉबमध्ये महिला आहे हे नाही, मॉबमध्ये माझ्यासोबत उभे राहणार, आपण तिथं मॉब सोबत हँडल करणार, असे आहेत. वरिष्ठही मला मार्गदर्शन करतात. आणि असं कधीही मला जाणवलं नाही, कधीही मला बॅकफूटवर कोणी चाललं नाही की तुम्ही स्त्री आहात आणि असं करणं योग्य नाही किंवा असं करा, असं नाही. मॅडम तुम्हाला काही आवश्यकता आहे, काही मदत आहे, काही गरज आहे आम्हाला सांगा. आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत आहे आणि मी हे काम योग्यरित्या करत आहे. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्री शक्तीचा हा सगळा उत्सव असतो, नारी शक्तीचा. आपण एक स्त्री अधिकारी आहात, या निमित्ताने आपण फक्त स्त्रियांनाच नाही तर आपल्या शाळेचे सारे दर्शक आहेत, युवक युवती, माता भगिनी, पालक, नागरिक, या सगळ्यांसाठी एक पोलीस अधिकारी म्हणून आपण काय संदेश द्याल? माझं म्हणणं आहे, महिला सबलीकरण म्हणण्यापेक्षा तिला सशक्त करा, जागृत करा. जागृतीचे छोटंसं उदाहरण मी सांगेल. जेव्हा मी शेगाव शहरला होते तर तिथं पालखी निघतात गजानन महाराजांच्या, तर असंख्य भला मोठा मॉब असतो आणि त्या मॉबमध्ये चेन स्नॅचिंग वगैरे व्हायच्या. तर आमच्या PI साहेबांनी आम्हाला सांगितलं की ह्या वर्षी व्हायला नको. तेव्हा आम्हाला एक API मॅडम होत्या, गुरनुले मॅडम, आणि आम्ही चर्चा केली की चेन स्नॅचिंग होऊन तपास करण्यापेक्षा आपण जर जागरूकता आणली तर. आम्ही फक्त महिलांना सांगितलं, तुमच्या गळ्यातील सोनं सांभाळा, माळ सांभाळा, पाठीमागून पदर घ्या, आपल्या आजूबाजूला असलेल्या इसमांकडे लक्ष द्या, त्यांचा फोटो काढा, अनोळखी इसम आपल्यासोबत फिरत आहे का बघा. ही काय झाली, जागरूकता झाली. जागरूकतेमुळे काय झालं, त्या सजग झाल्या. आणि सर आम्ही राहिलो 3 वर्ष, तोपर्यंत एकही चेन स्नॅचिंग आपल्या याच्यामध्ये झाली नाही, शेगाव शहरमध्ये झाली नाही मॉब दरम्यान. तर असं आहे की तुम्ही जागरूकता करा, समाजात जागरूकता करा, मुलींना शिकवा, शिक्षण द्या, शिक्षणावर भर द्या. लग्नामध्ये मेकअपमध्ये खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही त्या पालकांनी जर शिक्षणावर खर्च केला, मुलींच्या गरजा समजून घेतल्या किंवा मुलांच्या गरजा समजून घेतल्या. काही मुली खूप हुशार असतात पण ती शिकल्यावर तिला तेवढा सोयरा मिळणार नाही, हा जो म्हणजे विचार आहे तो चुकीचा आहे. तिला शिकवा, तिला मुक्त होऊ द्या, तिचं शिक्षणच तिला सगळ्या गोष्टी पुढे मिळवून देणार आहे. मी मुलांनाही संदेश देईल की मुलींच्या जसं आपण बघतो आणि मुलींच्या दृष्टीने गुन्हा दाखल करतो, मुलींच्या दृष्टीने जबाब नोंदवला जातो, परंतु याच्यामध्ये फरफट ही काही प्रमाणात मुलांचीही होत असते. आम्ही असे प्रकरणं बघितलेले आहेत, जेव्हा मुलीला आम्ही परत आणतो, 376चा गुन्हा दाखल करतो, तेव्हा अपराधी किंवा गुन्हेगार आरोपी मुलगा आम्हाला सांगत असतो, मॅडम मी जर आज तिला घ्यायला गेलो नसतो तर तिने आत्महत्या केली असती, तिने मला धमकी दिलेली होती, तिने मला मेसेज केलेला होता, माझ्यावर असाही गुन्हा दाखल होणार होता मॅडम, म्हणून मी तिला पळवूनच नेलेला आहे. तर या गोष्टी चुकीच्या आहेत. तर मुलांनीही समजून घ्या की याच्यात फरफट आपली होणार आहे, भविष्य स्पॉईल आपलंही होणार आहे. आणि रावेरसारख्या संवेदनशील शहरात तर मी सांगेल, जे मुलं ॲप्सवर राहतात किंवा प्रसारमाध्यमांचा वापर करतात, एखादीच क्षुल्लक ज्याच्यावरून राजकारण झालेले आहे ती पोस्ट व्हायरल करतात, महापुरुषांचे व्यंग्यचित्र काढतात आणि मग गुन्हे दाखल होतात, त्यांच्यावर कारवाई होते, पण याच्यामुळे त्यांचं भविष्य स्पॉईल होते आणि त्यांना पुढे चारित्र्य पडताळणी वगैरे ह्या गोष्टी आमच्याकडून दिल्या जात नाही. त्याच्यावर प्रतिबंध कारवाई होतात आणि त्याचं भविष्य हे मातीमोल होऊन जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करू नका. पालकांनी, मुलांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करा, समजून घ्या. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension. Robust and sturdy design. Eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, आपले वडील पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस कर्मचारी होते आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात सुद्धा 6 वर्ष काम केलेलं आहे.
त्यामुळे त्याचे संस्कार जे असतात प्रामाणिकपणाचे ते सगळे आपल्यामध्ये आलेले आम्ही सगळे बघितले आणि आम्ही अनुभवतो आहोत. एखाद्या गुन्ह्याचा तपास करणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे, पण तो गुन्हा घडण्याआधी समाज प्रबोधन करून तो गुन्हाच जर थांबवता होणारा तर त्यासाठी पण प्रयत्न करता येतात. हे पण आपल्या अनुभवातून आपल्या चर्चेतून आम्हाला या ठिकाणी कळलं. मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि आपलं रावेर या आमच्या यूट्यूब चॅनलसाठी आपण वेळ दिला आणि अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आपल्या सर्व श्रोत्यांसाठी केलं. नवरात्रीच्या कडक बंदोबस्ताच्या काळातही आपण आमच्यासाठी वेळ दिला मॅडम, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत आपलं रावेर या चॅनेलसाठी आपण आताच रावेर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी दीपाली पाटील यांची मुलाखत आपण पाहिलीत. या आणि अशाच प्रेरणादायी मुलाखती नवरात्रात बघण्यासाठी आणि नंतरही अत्यंत दर्जेदार कार्यक्रम बघण्यासाठी आपण आपलं रावेर हे चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.